हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 14. आज आपण प्रत्यक्ष निर्वाण उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. आधीच्या भागापर्यंत आपण शांतीपाठाचं निरूपण समजून घेतलं. आता मंत्र पहिला. अथ निर्वाण उपनिषदम व्याख्यास्यामः. आता निर्वाण उपनिषद समजून घेऊया. चला यात्रेला. आपण निर्वाण उपनिषदाचा विषय समजून घेतला, निर्वाणाचा अर्थ पाहिला. तसेच आपण निर्वाण यात्रेसाठी परमात्म्याची प्रार्थना केली, त्याचे अधिष्ठान ठेवले. आता ऋषी म्हणत आहेत की चला निर्वाणाच्या यात्रेला प्रस्थान ठेवूया, निर्वाणाची यात्रा करूया आणि निर्वाण योग प्राप्त करून घेऊया. त्या योगे आपले हे दुर्मिळ असे भौतिक आयुष्य आनंदात व्यतीत करूया. याचबरोबर आध्यात्मिक प्रगती साधून त्या परमात्म्याप्रत जाऊया. नरदेह सार्थकी लावूया. देहत्याग तर करावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तर मग देह मलिन न करता पवित्र ठेवूया. देह पतनानंतर मागे फक्त आठवणीच राहतात, त्या चांगल्या ठेवूया. पुन्हा देह धारण करायचाच असेल तर तो आपल्या मर्जीने करूया, देहादी इंद्रियांच्या मर्जीने. त्यांच्या भोग लालसेने बरबटलेला असा वासनामय देह धारण करण्यापेक्षा आपण निरीच्छेने सायुज्य मुक्त होऊन, सायुज्य मुक्त म्हणून पुन्हा मुक्तात्मा म्हणून देह धारण करूया. पुन्हा पुन्हा या अतिसुंदर आणि विलोभनीय विश्वातील सृष्टी लीला उपभोगूया. त्यावेळी जमेल तेवढे प्रभूचे कार्य करूया. यासाठी ही निर्वाण यात्रा जरा समजून घेऊया. अनंताची यात्रा. परब्रह्म परमात्मा अनादी अनंत आहे. ही अनंताची यात्रा आहे. या यात्रेला अंत नाही, कारण नक्की कोणीकडे जायचे आहे, पोचायचे आहे, त्याचा ठाव ठिकाणा माहीत नाही. पोचायचं आहे हे माहीत आहे, परंतु कुणीकडे पोचायचं ते माहीत नाही. पोचायचं हे पक्क आहे, परमात्मा नक्की कसा कुठे आहे ते सांगता येत नाही. या यात्रेचा आरंभ करायचा आहे, परंतु तो ज्याच्यासाठी करायचा आहे त्याचे वर्णन माहीत नाही. तरी पण ही यात्रा करायची आहे हे नक्की. भूमितीत बिंदू हा मूळ पाया आहे. सर्व व्याख्या, आकृत्या, कृत्य या बिंदूवर आधारित आहेत. बिंदूशिवाय भूमितीचं प्रमेय मार्गी लागत नाही. त्याची व्याख्याही करून ठेवली आहे. ज्याला लांबी नाही, जाडी नाही, रुंदी नाही त्याला बिंदू म्हणतात. परंतु तो प्रत्यक्ष काढता येत नाही. तो प्रत्यक्ष काढला की तो त्याच्या व्याख्येच्या कक्षेच्या बाहेर जातो. कारण लांबी, रुंदी, जाडी नसलेला बिंदू गृहीत धरता येत असला तरी तो प्रत्यक्ष काढता येत नाही. पण तरीसुद्धा तो काढला आहे असं गृहीत धरून सिद्धांत सोडवले जातात, पार पाडले जातात. दोन बिंदूंमधील कमीत कमी अंतर म्हणजे सरळ रेषा. या व्याख्येच्या आधारावर दोन बिंदू काढले जातात आणि सरळ रेषा काढली जाते. परंतु ते दोन बिंदू प्रत्यक्ष दाखवता येत नाहीत. तीन बिंदू काढून त्रिकोण काढला जातो. त्या त्रिकोणाच्या आधारे अनेक प्रमेय, सिद्धांत, कृत्य सोडवली जातात. परंतु त्या त्रिकोणाचा आधार जे मूळ तीन बिंदू ते दाखवता येत नाहीत. अशा या सिद्ध न करता येणाऱ्या आधारावर अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले आहेत आणि लावले जात आहेत, सिद्ध केले जात आहेत. परमात्मा भावनेने, श्रद्धेने ओळखायचा आहे. त्याच्या यात्रेचे प्रस्थान ठेवायचे आहे. बिंदू आहे हे गृहीत धरून आकृती काढायची आहे. तद्वतच परमात्मा आहे हे गृहीत धरून आयुष्य त्याच्या सेवेत, त्याच्या मर्जीने, ब्रह्माचरणाने व्यतीत करायचं आहे. ही निर्वाणाची अद्भुत यात्रा करायची आहे. बिंदूच्या गृहीत
आधारावर विज्ञान जशी प्रगती करत आहे तसंच परमात्मा आहे या श्रद्धेने आपले भौतिक आणि आध्यात्मिक आयुष्य शाश्वत चिर आनंदात व्यतीत करायचं आहे. त्यासाठीच ही निर्वाणाची यात्रा करायची आहे. कोणताही दृश्य आधार घ्यायचा नाही, कारण त्याचा उपयोग होत नाही. दृश्य वस्तूच्या आधाराने आपण भोग निर्माण करून ठेवतो. बिंदूप्रमाणेच अदृश्य आधार घ्यायचा आहे. त्यासाठी या दृश्य जगताच्या अतीत पलीकडे जायचं आहे, निर्वाण व्हायचं आहे. कोरा कागद वाचायचा आहे. चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना मायना काय लिहायचा या संभ्रमात पत्र कोरेच पाठवले, परंतु ते कोरे पत्र निवृत्तीनाथांनी वाचले. त्या कोऱ्या पत्राचा अर्थ त्यांना समजला. त्यांनी ज्ञानदेवांना त्या कोऱ्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले. ज्ञानदेवांनी कोऱ्या पत्राला 65 ओव्यांचे उत्तर लिहिले. आपल्यालाही हा न दिसणारा परमात्मा जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी कोरा कागद वाचायला शिकायचं आहे. न दिसणारा परमात्मा पाहायला शिकायचं आहे. त्याचे भजन पूजन करायचे आहे. अनेक वेळेला न बोलताच आणि त्यामुळे न ऐकताच आपण त्या निरवात बरंच काही समजून जातो. अबोल्यात बराच बोल आणि बोध होतो. नकळत सारे कळून येते. परमात्मा तसाच समजावून घ्यायचा आहे. 2 ओळींमधील अर्थ. ज्याप्रमाणे अदृश्य बिंदू समजून घ्यायचा आहे, कोरा कागद वाचायचा आहे, न लिहिलेला मजकूर वाचायचा आणि जाणायचा आहे, त्याचप्रमाणे त्याची दुसरी बाजूही समजून घ्यायची आहे. या विश्वात दृश्य पसारा अफाट पसरलेला आहे. या दृश्य पसाऱ्याचा अर्थ शोधायला गेल्यास त्याला काहीही अर्थ नाही असे दिसून येते. सगळा टाकाऊ कचरा आहे, कारण यामधून भोग निर्माण होतात. माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. त्यापेक्षा आणखी निराळे काहीही निष्पन्न होत नाही. सूर्याच्या अलीकडे प्रकाश पाहून त्याच्या पलीकडचा काळोख पाहता येईल का असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर देता येत नाही. भावनेचा ओलावा भांड्यात भरून ठेवता येईल का या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. याचं कारण या पसाऱ्यातून गोंधळून चुकीचे प्रश्न उद्भवलेले असतात. त्यांना उत्तरं दिली तर चुकीच्या प्रश्नांना चुकीचीच उत्तरं दिली जातील. परंतु या अफाट दृश्य पसाऱ्यात बरेच काही लपलेले दडलेले ते दृश्य ते दडलेले आहे. ते अदृश्य दृश्य करता आले पाहिजे. यास्तव 2 ओळींमधील मजकूर वाचता आला पाहिजे. अदृश्य आधारावर आध्यात्मिक इमारत रचता आली पाहिजे. यासाठी सर्वाच्या अतीत पलीकडे जायचं आहे. निर्वाण यात्रा करायची आहे. तेव्हा आता यात्रारंभ करूया. हरिओम.